मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर आलो आहे एक भाषण देण्यासाठी नाही तर तुमच्या आत झोपलेल्या त्या माणसाला जागं करायला आलो आहे, जो म्हणतो मी काहीतरी मोठं करणार आहे. पण प्रश्न एकच आहे, तो स्वप्न रोज जगत आहे का? पण प्रश्न एकच आहे, तुम्ही ते स्वप्न रोज जगताय का, की फक्त मनात जपून ठेवताय? आज जगात सर्वात मोठं संकट काय आहे माहीत आहे का? लोक गरीब नाहीत, लोक अपयशी नाही, लोक घाबरले आहेत. घाबरलेले लोक काय म्हणतील याची आणि सर्वात जास्त स्वतःवर विश्वास ठेवायची गरज आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी अर्ध युद्ध जिंकलेले असता. आज परिस्थिती तुमच्या बाजूने नसेल, घरची साथ नसेल, पैसे कमी असतील आणि आयुष्य परेशानीनं भरलेलं असेल, पण हे सगळं कारण नाही. हे तयारीचं मैदान आहे. संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, संघर्ष म्हणजे देवाने दिलेली कसोटी आहे. तू खरंच ह्यासाठी तयार आहेस का? आज अपयश आलं म्हणून स्वतःला कमी समजू नका, कारण प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अपयशाची एक मोठी ओळ उभी असते. आज तुम्ही पडाल, आज तुम्ही हाराल, आज लोक तुमच्यावर हसतील, पण लक्षात ठेवा, जर तुम्ही थांबला नाही तर तो क्षण एक दिवस नक्की येईल, जिथे जग तुमच्यासाठी उभं असतं. लोक म्हणतील हा जास्त स्वप्न पाहतो, हा वेळा आहे. पण इतिहास एक गोष्ट सांगतो, वेळेत जग बदलतात. आज तुमचं स्वप्न छोटं वाटत असेल, पण मेहनत मोठी ठेवा, कारण स्वप्न एक दिवस मोठं होईल. जर मेहनत थांबली नाही तर ठरवा, मी तुलना करणार नाही, मी तक्रार करणार नाही, मी सबदी देणार नाही. मी दररोज स्वतःला विचारणार, आज मी माझ्या स्वप्नासाठी काय केलं? कारण यशाचं गुपित कुठे बाहेर नाही, ते तुमच्या दररोजच्या शिस्तीत लपलेलं आहे. लक्षात ठेवा, वेग महत्वाचा नाही, दिशा महत्वाची आहे. हळू चाललात तरी चालेल, पण थांबू नका. आणि शेवटी एकच सांगतो, तुम्ही साधे नाही, तुमच्यात इतिहास घडवण्याची ताकद आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि वेळ येऊ द्या, कारण वेळ मेहनती माणसाचा असतो. धन्यवाद.